प्रत्येक डॉक्टरचं एक आवडतं औषध असतं. तसं माझ्या काही आवडत्या औषधांपैकी हे एक औषध आहे. खरं तर ह्या औषधाला औषध म्हणूच शकत नाही. आपल्या घरातला चालता बोलता दवाखाना म्हणजे हे औषध आहे. कारण ह्याच्यानी कोणता आजार बरा होत नाही हे शोधून काढावं लागेल. तर कोणतं आहे हे औषध? हे म्हणजे एरंडाचं तेल. जुन्या काळच्या लोकांना जाण होती, त्यामुळे प्रत्येक घरामध्ये नियमितपणे प्रत्येक व्यक्ती एरंड तेल घेत असे. तुम्हाला पण माहिती आहे की त्या काळामध्ये आजारांचं प्रमाण किती कमी होतं आणि अक्षरशः आता आजारांनी थैमान घातलं आहे. म्हणूनच आपण परत एकदा जुन्या काळाकडे वळूया आणि जे हे अनमोल औषध आहे त्याचे फायदे आपल्या आरोग्यासाठी कोणकोणते आहेत हे समजून घेऊया. नमस्कार, मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील, वेदश्री आयुर्वेदच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. एरंड तेल घेण्याचे नेमके फायदे कोणकोणते आहेत, कोणत्या आजारांमध्ये एरंड तेल काम कसं करतं, ते कशासोबत घ्यायचं, किती घ्यायचं, त्यासोबतच एरंड तेल कुणी घ्यायचं नाही, एरंड तेल पोटामधून घेण्याचे कोणते फायदे आहेत, एरंड तेल बाहेरून लावण्याचे कोणते फायदे आहेत, असा हा खूप मोठा व्हिडिओ होणार आहे. म्हणूनच आपण ह्या व्हिडिओचे 3 भाग करणार आहोत, ज्यामध्ये आजच्या म्हणजे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण एरंड तेल पोटात घेण्याचे कोणते फायदे आहेत ते बघणार आहोत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण एरंड तेल नेमकं घ्यायचं कसं, किती मात्रेत घ्यायचं आणि एरंड तेल घेतल्यानंतर कोणती काळजी घ्यायची हे बघणार आहोत. आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण एरंड तेल बाहेरून लावल्यानंतर म्हणजेच लोकल ऍप्लिकेशननी एरंड तेलाचे फायदे कोणते कोणते आहेत हे बघणार आहोत. चला तर मग आपण बघूया की एरंड तेल पोटातून घेण्याचे कोणते कोणते फायदे आहेत. ह्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एरंड तेलाचे गुणधर्म कोणते आहेत हे बघायचे आहेत. एरंड तेल हे मलशोधक म्हणजे शरीरातील मल बाहेर काढणारे, उष्ण, गुणांनी तीक्ष्ण म्हणजेच ज्याची मात्रा जास्ती झाली तर त्रास होतो असे. ह्यासोबतच एरंड तेल हे शरीरातील 3ही दोष कमी करणारे म्हणजेच विकृत दोष वाढले असतील तर ते कमी करणारे असे आहे. त्यासोबतच मेधा म्हणजे बुद्धिवर्धक, त्यासोबतच त्वच आणि केश म्हणजे केस चांगले करणारे आणि त्वचा चांगले करणारे आहे. तर एरंड तेलाचा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा गुण किंवा फायदा आपल्या शरीरावर कोणता होतो ते आता आपण बघणार आहोत. एरंड तेलाचा सगळ्यात महत्वाचा आणि प्रमुख फायदा म्हणजे एरंड तेल हे मलशोधक म्हणजे पोट साफ करणारे आहे. इथं तुम्हाला असा प्रश्न पडेल की आमचं रोज पोट साफ होतं, मग अजून पोट साफ करायची गरज आहे का? तर तुम्हाला एक साधं उदाहरण सांगते. आपला बेसिनचा पाईप असतो बघा, तो बेसिनचा पाईप आपण वरून रोज त्याच्यामध्ये पाणी टाकत असतो. पर जर समजा त्यामध्ये काही दुरुस्तीची वेळ आली तर त्यावेळेला जर आपण तो पाईप काढला तर त्याच्यामध्ये आतमध्ये एक थर साठलेला असतो बघा, घाणीचा. तसंच आपल्या आतड्यांचं आहे. आपण कितीही पथ्य केलं किंवा तुम्ही जर असं म्हणाल की मी सगळी पथ्य पाळतो, तरीही काही अंतराने आपल्या आतड्यांमध्ये एक छोटासा थर साठतो. त्याला आपण आम म्हणू शकतो किंवा टॉक्झिन्स म्हणू शकतो. तर ही टॉक्झिन्स काही कालांतराने आपल्या शरीरामध्ये काही आजार निर्माण करू शकतात. तर हा आमाचा किंवा टॉक्झिन्सचा किंवा मलाचा थर काढून टाकायचं काम हे एरंड तेल खूप चांगल्या पद्धतीने करतं. ज्यांचं पोट साफ होत नाही त्यांचं पोट साफ करायला मदत करतं. ज्यांच्या पोटामध्ये गॅसेस तयार व्हायची प्रवृत्ती असेल किंवा वात अडकल्यामुळे पोट दुखत असेल किंवा कधी कधी पोटात गॅसेस अडकल्यामुळे छातीत दुखतं, तर हे दुखणं कमी करायचं काम एरंड तेल चांगल्या प्रकारे करतं. त्यासोबतच ज्यांचं पोट साफ होत नाही अशांना मूळव्याध किंवा फिशरचा त्रासही होतो. हे पोट साफ करून मूळव्याध आणि फिशर मध्ये पण एरंड तेल चांगल्या प्रकारे फायदा करतं. त्यासोबतच फॅटी लिव्हर असेल किंवा यकृताचे जर काही आजार असतील जसं कावीळ आहे, त्यामध्येही एरंड तेल चांगल्या प्रकारे काम करतं. एरंड तेल हे यकृताच्या ठिकाणचे दोष मलशोधन करून बाहेर काढतं आणि त्यामुळे यकृताचं काम चांगलं होतं, त्यामुळे मेटाबॉलिझम चांगलं होतं. रोज 1 चमचा एरंड तेल
रात्री झोपताना दुधासोबत किंवा गरम पाण्यासोबत दिलं तर सकाळी पोट साफ व्हायला मदत होतं. एरंड तेलाचा दुसरा आणि अतिशय महत्वाचा फायदा म्हणजे एरंड तेल हे कृमीनाशक आहे. कृमीनाशक म्हणजे पोटातील जंतांचा नायनाट करणार आहे. आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये कितीही पथ्याचं खाल्लं तरी कधीतरी आपल्याकडनं अपथ्य होत असतं आणि त्यामुळेच थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्या प्रत्येकामध्ये जंत असतात. विशेषतः लहान मुलांमध्ये ज्यांच्यामध्ये जंत व्हायची प्रवृत्ती अजूनच असते किंवा ज्या व्यक्तींचं गोड खायचं प्रमाण जास्ती आहे अशांमध्ये ह्या जंतांचा नाश करण्यासाठी एरंड तेल आवर्जून द्यायला पाहिजे. हे 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा 1 चमचा एरंड तेल हे गरम पाण्यासोबत दिलं तर जंत नियमितपणे नाश होतील आणि त्यामुळे पचन संस्था चांगली राहते. एरंड तेल शरीरामधील वाताचे सगळ्यात चांगले औषध आहे. एरंड तेल शरीरामधील कुठेही वात वाढलेला असेल तर ते कमी करायचं काम करतो. जर सांध्यांमध्ये वात वाढला तर तिथे सांधे दुखतात किंवा पेशींमध्ये वात वाढला तर तिथे क्रॅम्प्स येतात. पोटामध्ये वात वाढला तर पोट दुखतं किंवा मसल स्पाझम येतात. अशा प्रत्येक ठिकाणी एरंड तेल जर पोटातनं घेतलं तर कुठेही वात वाढलेला असेल तर एरंड तेल ह्या वाढलेल्या वाताचं शमन करतं आणि त्यामुळेच त्या ठिकाणचं दुखणं किंवा क्रॅम्प्स किंवा स्पाझम कमी करायचं काम एरंड तेल खूप चांगल्या प्रकारे करतं. एरंड तेल वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. एरंड तेल हे आपल्या शरीरामधील कोणतेही दोष वाढलेले असतील तर ते कमी करायचं काम करतं. त्यासोबतच शरीरामधील वाढलेला आम म्हणजेच टॉक्झिन्स बाहेर काढायचं काम करतो. त्यासोबतच शरीरामध्ये जी अतिरिक्त चरबी साठलेली असते तीही तिच्या नियमित वापराने कमी होते. एरंड तेल हे रेचन आणि लेखन भेदन म्हणून काम करतं. त्यामुळे पोट व्यवस्थित साफ व्हायला मदत होते. त्यासोबतच पचनक्रिया सुरळीत होते आणि वाढलेले पोट कमी व्हायलाही मदत होते. मात्र वजन कमी करण्यासाठी एरंड तेल हे काही महिन्यांसाठी नियमितपणे घ्यावे लागते. एरंड तेल हे सांधेदुखी कमी करणारे सगळ्यात चांगले औषध आहे. सांधेदुखी 2 प्रकाराची असते. पहिली जी सांधेदुखी असते ती झिजेमुळे होणारी असते आणि दुसरी जी सांधेदुखी असते ती सूज आल्यामुळे होत असते. ज्या ठिकाणी झीज असते त्या ठिकाणी हे 2 जे सांधे असतात त्या सांध्यांच्या मधील वंगण कमी झालेले असते. तर हे वंगण जसं आपण बाहेरून सांध्यांना तेल लावल्यानंतर मिळतं तसंच हे वंगण पोटामधनं मिळणं पण आवश्यक असतं. त्यामुळे जेव्हा आपण एरंड तेल पोटामधून घेतो त्यावेळेला ह्या सांध्यांना आतमधून वंगण देण्याचं काम हे एरंड तेल खूप चांगल्या प्रकारे करतं. त्यासोबतच एरंड तेल शरीरामधील वात कमी करतं. त्यामुळे सांध्यांच्या ठिकाणी वाढलेला वातही कमी होतो. त्यामुळे सांध्यांचं दुखणं कमी होतं आणि सांध्यांना आतमधून बळकटी यायला मदत होते. असाच सांध्यांना सूज येणारा जो आजार आहे तो म्हणजे आमवात असा आजार आहे. ह्यालाच रुमॅटॉइड आर्थरायटिस असंही म्हणतात. ह्यामध्ये सांध्यांना आतमधून सूज येते, त्या ठिकाणी इन्फ्लेमेशन असतं. ह्या आमवाताचं सगळ्यात चांगलं औषध म्हणजे एरंड तेल आहे. एरंड तेल जेव्हा आपण सुंठीच्या काड्यासोबत आमवातामध्ये दिलं तर सांध्यांची सूज कमी होते, सांध्यांचं दुखणं कमी होतं आणि त्यासोबतच आमवात हा मुळापासून नष्ट व्हायला मदत होते. एरंड तेल हे शरीर शुद्धीकरण करणारे सगळ्यात चांगले औषध आहे. शरीर डिटॉक्सिफिकेशन करण्यासाठी एरंड तेलासारखे दुसरे औषध नाही. एरंड तेल फक्त आपल्या आतड्यातील घाण बाहेर काढत नाही तर शरीराच्या आतमध्ये कुठेही दडलेला मल जरी असेल तरी तो बाहेर काढण्याचं सामर्थ्य हे एरंड तेलामध्ये आहे. एरंड तेल हे शरीरामधील सगळे दोष बाहेर काढतं, शरीरामधील आम म्हणजे टॉक्झिन्स बाहेर काढतं आणि त्यामुळेच एरंड तेल हे वयस्थापक म्हणून सांगितलेलं आहे, जे शरीराची शुद्धी करून शरीराचं जे एजिंग होत आहे ते एजिंग थांबवण्याचं काम एरंड तेल खूप चांगल्या प्रकारे करतं. एरंड तेल हे पचनक्रिया व्यवस्थित करतं. त्यामुळे मेटाबॉलिझम चांगलं होतं आणि त्यामुळे कोणत्याही आजारांचं प्रिव्हेन्शन चांगल्या प्रकारे होतं. मग ते हार्ट डिसीज असू दे किंवा बीपी असू दे किंवा कोलेस्ट्रॉल वाढत असेल तरीही हे आजार तुम्हाला लवकर येऊ नयेत ह्यासाठी आपण हे डिटॉक्सिफिकेशन करणं अतिशय महत्वाचं आहे. ज्यांचा कोठा जड आहे त्यांनी आठवड्यातून एकदा हे एरंड तेल 2 ते 3 चमचे घ्यावं.
आणि ज्यांचा कोठा नॉर्मल आहे त्यांनी महिन्यातून एकदा 2 ते 3 चमचे एरंड तेल घ्यावं. स्त्री रोगांमध्ये एरंड तेल खूप चांगलं काम करतो. पाळीच्या काळामध्ये खूप पोट, पाठ, कंबर दुखणं आहे किंवा पाळीच्या काळामध्ये कमी रक्तस्राव होणं आहे किंवा काही स्त्रियांना औषधं घेतल्याशिवाय पाळीच येत नाही किंवा पीसीओडी आहे किंवा हार्मोनल इम्बॅलन्स आहे, ह्या प्रत्येक आजारामध्ये एरंड तेल हे शरीरामधील वात कमी करतं, शरीर शुद्धी करतं आणि गर्भाशयाची पण शुद्धी करतं आणि त्यामुळे हे आजार कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. एरंड तेल हे शरीराला आतमधून स्निग्ध करण्याचं काम करतं. त्यामुळे शरीरातील कोरडेपणा दूर करतं. केस निर्जीव झाले असतील तर ते केस चमकदार आणि शायनी व्हायला मदत करतं. त्यासोबतच केस गळती कमी करतं. त्वचा रुक्ष झाली असेल तर तिला आतमधून स्नेहन देऊन त्वचा तुकतुकीत आणि चमकदार करतं. त्वचा रोग कमी करायला मदत करतं, कारण एरंड तेल हे आतमधून आपल्या पोटाची शुद्धी करत असतं. त्यामुळे रक्त निर्मिती चांगल्या प्रकारे होते आणि त्यामुळे त्वचा रोग कमी व्हायला मदत होते. मागे सांगितल्याप्रमाणे एरंड तेलामुळे अँटी एजिंग काम होतं. शरीर डिटॉक्सिफाय झाल्यामुळे त्वचेवर सुरकुत्या येत नाहीत. त्यासोबतच त्वचा यंग राहायला मदत होते. ज्यांना वारंवार सर्दी, खोकला किंवा दम्याचा त्रास होत असेल त्यांनीही शरीर शुद्धीसाठी एरंड तेल घ्यावं. एरंड तेल हे फुफ्फुसामध्येही मल जर अडकून बसला असेल तर तो साफ करायचं काम एरंड तेल चांगल्या प्रकारे करतं. त्यामुळे ज्यांना कोरडा खोकला असेल त्यांनी दुधासोबत आणि ज्यांना कफाचा खोकला असेल त्यांनी गरम पाण्यासोबत एरंड तेल जर नियमितपणे घेतलं त्यामुळे शरीराची शुद्धी होते, त्यासोबतच लंग्सचीही शुद्धी होते आणि हा सर्दी, खोकला किंवा दम्याचा त्रास कमी व्हायला मदत होते. हर्नियाचा आजार असा आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये किंवा प्रत्येक वेळेला तिथं सर्जरी करता येत नाही. जसं खूप वयोवृद्ध लोक असतील किंवा खूप लहान मुलं असतील अशांमध्ये सर्जरी हा ऑप्शन नसतो किंवा हर्निया अगदीच कमी प्रमाणामध्ये असतो की जिथे सर्जरी करायची गरज नसते. अशा वेळेला एरंड तेल हे शरीरातील वात अनुलोमन करते आणि त्यासोबतच जर नियमितपणे घेतले तर त्यामुळे हर्निया ऑब्स्ट्रक्ट होऊ देत नाही. म्हणूनच ज्यांना कमी प्रमाणामध्ये हर्निया आहे त्यांनी रोज 1 चमचा एरंड तेल दुधासोबत किंवा गरम पाण्यासोबत घेतलं तर हर्निया कमी व्हायला मदत होते किंवा हर्नियाचे कोणतेही साईड इफेक्ट्स जाणवत नाही. अशा या बहुगुणी एरंड तेलाचे खरं तर अजूनही खूप फायदे सांगता येतील. जवळपास प्रत्येक आजारामध्ये हे खूप चांगलं काम करतं. मात्र हे अतिशय तीक्ष्ण असल्यामुळे ह्याची योग्य मात्रा घेणं अपेक्षित आहे, ते योग्य वेळी घेणं अपेक्षित आहे आणि योग्य पद्धतीने घेणं अपेक्षित आहे. आणि म्हणूनच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एरंड तेल नक्की प्रत्येकाने किती घ्यावं किंवा कोणत्या वेळेला घ्यावं आणि एरंड तेल घेतल्यानंतर कोणती काळजी घ्यावी हे बघणार आहोत. त्यामुळे आमचा पुढचा व्हिडिओ नक्की बघा. हा व्हिडिओ तुम्हाला खरंच उपयुक्त वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट आणि फॉलो करा. धन्यवाद.